नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत. दुपारचा 1 वाजला आणि आताच्या या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या सविस्तर पाहणार आहोत. आज राज्यात सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे राज्यसभेच्या निवडणुकीकडे. तर आत्ताच एक ब्रेकिंग बातमी ती म्हणजे आव्हाड आणि ठाकूरांच्या मताला आक्षेप घेतलेला आहे. भाजपच्या अळवणींनी हरकत घेतलेली असून निवडणूक आयोगानं मात्र हा आक्षेप फेटाळून लावलेला आहे. दोन्ही मत ग्राह्य धरणार असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलेलं आहे. जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूरांच्या मतावर भाजपनं आक्षेप घेतलेला होता. भाजपच्या आळवणीने आक्षेप घेतलेला असून निवडणूक आयोगानं हा आक्षेप फेटाळून लावलेला आहे. तर दोन्ही मतं ग्राह्य धरणार असल्याचं सांगितलंय. न घेता जर का अशा बाहेर गोष्टी येत असतील तर त्याचं गांभीर्य आणखीन वाढतंय. 2017च्या निवडणुकांमध्ये गुजरातच्या राज्यसभा निवडणुकांमध्ये अहमद पटेल आणि अमित शहा यांना अशाच प्रकारचा आक्षेप घेण्यात आला होता. ती बाब कोर्टापर्यंत गेली होती. ती तुमची तयारी आहे का? तुम्ही कोर्टातही जाणार आहात का? निश्चितपणे मी आताच सांगितलं की आता आम्ही रिटर्निंग ऑफिसरकडे तक्रार नोंदवलेली आहे. त्यांनी आमच्याशी अजून कुठलीही चर्चा केलेली नाही. बाहेर काय बातम्या आल्यात मला माहिती नाही, परंतु अशा पद्धतीने दबावामध्ये येऊन डायरेक्टली काही निर्णय होणार असतील तर याची दाद आम्ही निश्चितपणे जेवढी फोरम्स याच्यावरती आहेत त्या सगळ्या फोरम्सकडे जाऊ, इन्क्लुडिंग नॅशनल चीफ इलेक्शन कमिशन. मी म्हणून असं सांगितलं की जेवढी फोरम आहेत त्या सगळ्या फोरमकडे याची दाद मागितली जाईल. आज राज्यसभा के चुनाव की प्रक्रिया चलते समय 3 वोट के ऊपर आक्षेप भारतीय जनता पार्टी के पोलिंग एजेंट्स ने लिया है. श्री सुहास कांदे और श्रीमती यशोमती ठाकुर, इनके वोट के ऊपर मैंने स्वयं पीयूष गोयल जी के पोलिंग एजेंट के नाते आक्षेप लिया है और श्री जितेंद्र आव्हाड इनके वोट के संदर्भ में अतुल सावे जो डॉक्टर अनिल बोंडे जी के पोलिंग एजेंट है उन्होंने आक्षेप लिया है. आक्षेप इस बात का है कि चुनाव की प्रक्रिया में पॉलिटिकल पार्टी से एफिलिएटेड विधायक जो है वो अपने पार्टी के ऑथराइज्ड एजेंट को अपना बैलेट पेपर दिखाते हैं. ये प्रक्रिया का भाग है, लेकिन एक सेफ डिस्टेंस से वो मतपत्रिका दिखानी होती है. हमने देखा कि 2 व्यक्तियों ने वो मतपत्रिका उनके रिस्पेक्टिव ऑथराइज्ड एजेंट के हाथ में दे दी, जो मुझे लगता है कि नियम का भंग है और इसके ऊपर हमने सीरियस आक्षेप लिया है. वैसे ही सुहास कांदे ये जो विधायक है इन्होंने ऐसे डिस्टेंस से आणि आता आणखी एक ब्रेकिंग बातमी ती म्हणजे आतापर्यंत 238 आमदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय. भाजपच्या आणि शिवसेनेच्या सर्व आमदारांनी मतदान केलं असून आता शिवसेना समर्थक, अपक्ष आणि लहान पक्षांच्या आमदारांचं मतदान सुरू झालेलं आहे. संध्याकाळी संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. प्रत्येक पक्षानं आपलाच उमेदवार विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय. तर आतापर्यंत 238 आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. भाजपच्या आणि शिवसेनेच्या सगळ्या आमदारांनी मतदान केलेलं असून शिवसेना समर्थक, अपक्ष आणि लहान पक्षांच्या आमदारांचं मतदान सुरू झालेलं आहे. खरं तर अपक्ष आणि लहान पक्षांच्या आमदारांचं मतदान हे अतिशय मोलाचं मतदान आजच्या दिवशी ठरणार आहे. तर महाविकास आघाडीच्या रणनीतीनुसार महाविकास आघाडीचे 4ही उमेदवार पहिल्या पसंतीच्या मतांनीच विजयी होतील. दुसऱ्या पसंतीच्या मतांची गरज लागणार नाही अशी आम्ही रणनीती केली होती आणि त्याप्रमाणे आम्ही त्याची आतापर्यंत अंमलबजावणी केली असल्याची माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून देण्यात येते. तर आत्ताची आपण ब्रेकिंग बातमी पाहतोय. राज्यसभेची 6वी जागा कोण जिंकणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना भाजप आणि शिवसेनेच्या सगळ्या आमदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. तर शिवसेना समर्थक, अपक्ष आणि लहान पक्षांच्या आमदारांचं मतदान सुरू झालेलं आहे. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत. आपण थेट उदयकडे जाणार आहोत. उदय, दुसऱ्या पसंतीची गरज लागणार नाही असं महाविकास आघाडीकडून सांगण्यात येत आहे. काय सविस्तर अपडेट्स?
सध्या आताची ताजी माहिती मिळते त्यानुसार शिवसेनेच्या सर्व आमदारांचं मतदान पूर्ण झालेलं आहे आणि त्या मतदान पूर्ण झाल्यानंतर जो एक रेशो समीकरण जे आहे ते काढलेलं आहे महाविकास आघाडीने, त्यानुसार त्यांनी ज्या प्रकारे रणनीती आखली होती ती रणनीती यशस्वी झाल्याचं महाविकास आघाडीच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितलेलं आहे। त्यांची एक रणनीती होती की महाविकास आघाडीचे 4ही उमेदवार जे आहेत ते पहिल्या पसंतीची मतं घेऊन विजयी होतील आणि त्यानुसारच त्यांनी काटेकोरपणे कोटा ठरवून मतदान केलं होतं आणि ते मतदान यशस्वी झालं असं त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे। त्यामुळे पहिल्या पसंतीच्या मतांवरच चारही उमेदवार निवडून येतील। दुसऱ्या पसंतीची मतं जी आहे ती मोजण्याची गरज लागणार नाही अशी एकूण तडजोड जी आहे ती करण्यात आली होती किंवा तजवीज करण्यात आली होती आणि त्यानुसार त्यांना यश आले असं त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे। त्यामुळे महाविकास आघाडी सध्या निश्चिंत झाल्याचं देखील त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे। आता प्रत्यक्षात निवडणूक अधिकारी जे आहेत ते त्यांचा निर्णय काय कळवत आहेत आणि नेमकं कशा प्रकारे मतदान झालं आहे आणि ते सगळं मतदान ग्राह्य झाले का हे देखील पाहावं लागणार आहे। जी सूत्रांकडनं माहिती मिळते त्यानुसार आतापर्यंत जेवढी मतं झालेली आहेत ती सर्व मतं ग्राह्य धरण्यात आल्याचं देखील समजण्यात आलेलं आहे आणि कुठलंही मत जे आहे ते बाद केलं गेलं नसल्याचं देखील निवडणूक कार्यालयाकडनं सांगण्यात येत आहे। त्यामुळे आता जे काही मतदान झालेलं आहे त्यानुसार जर महाविकास आघाडी दावा करते की आम्हाला पहिल्या पसंतीची मतं जी आहेत ती विजयी करतील चारही उमेदवारांना आणि चारही उमेदवार पहिल्या पसंतीची मतं घेऊन विजयी होतील, दुसऱ्या पसंतीची मतं जी आहेत ती त्यांना आवश्यकता लागणार नाही, त्यामुळे निवडणूक चित्र जे आहे ते स्पष्ट होऊन जाईल। जवळपास 6 उमेदवार आहेत, 6 जागांपैकी 2 जागा भाजपचे उमेदवार जिंकतील तर 4 जागा ज्या आहेत ते महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकतील। जर का महाविकास आघाडीने त्यांची रणनीती अंमलात आणली असेल यशस्वीपणे तर निश्चितच शिवसेनेचे दोन्ही उमेदवार जे पहिल्या पसंतीची मतं घेऊन विजयी होतील। विशेष करून 6व्या जागेसाठी जी काही संघर्ष चालू होता, जी काही अटीतटीची लढत चालू होती त्यामध्ये महाविकास आघाडीने जर खरंच त्यांच्या म्हणण्यानुसार जर बाजी मारली असेल तर त्यांची एकूण जी काही मतांची एकूण गोळाबेरीज केली होती, जे काही समीकरण त्यांनी आखलं होतं त्यात ते यशस्वी होतील असं म्हणता येईल। मात्र अद्याप निवडणूक अधिकारी काय म्हणतात ते काय नेमका निर्णय जाहीर करतात हे पाहावं लागणार आहे, कारण अगदी त्यांनी बरोबर। दिलेला आणि निर्णय जर हा उद्या अंतिम असं चित्र पाहायला मिळालं, जर महाविकास आघाडीचे सगळे 4ही उमेदवार निवडून आले तर मग भाजपची जी रणनीती होती ती कुठे फसली असेल असं याचा काही अंदाज लावता येईल का, जर हे चित्र महाविकास आघाडीचं पाहायला मिळालं तर? खरं म्हटलं म्हणाली तर नाही का या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांमध्ये विजयी मतांचा फरक किती होता हेच पाहिलं तरी आपल्याला चित्र जे आहे ते स्पष्ट होऊन जातं। भाजपला त्यांचा तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी 13 मतांची गरज होती, पहिल्या पसंतीची 13 मतं त्यांना हवी होती, ती त्यांना गोळा करता आली नसेल तर त्यांना निश्चितच पराभवाला सामोरं जावं लागेल। त्यानंतर महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत तिसरे चौथे म्हणजे संजय पवार यांना जवळपास 3 मतांची गरज होती, म्हणजे 3 आणि 13 असा खूप मोठा फरक आहे आणि 3 मतांची बेगमी करण्यात महाविकास आघाडीला कोणती अडचण येणार नाही असं देखील बोललं जातं। त्यानुसार त्यांनी पहिल्या पसंतीची मतं मिळवण्यात यश मिळाल्याचं देखील सांगितलं जात आहे। आता इतर जी आहे दुसऱ्या पसंतीची मतं त्यांचं मूल्य जे आहे ते एकूण मतांचं मतदान झाल्यानंतर ते ठरवलं जाणार आहे, त्यानंतर मतमोजणीला सुरुवात होणार आहे। सध्या जी माहिती मिळते त्यानुसार पुढच्या काही वेळातच सर्व पक्षांचं मतदान प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होणार आहे। काही अपक्ष आणि इतर लहान पक्षांचं मतदान जे आहे ते सुरू आहे। काही लहान पक्षांचे आमदार अजून विधान भवनात आले नाहीत, ते येतील आणि त्यांचं मतदान पूर्ण झाल्यानंतर मतमोजणीला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे। मतमोजणी अतिशय वेगाने होईल कारण काही जास्त मोठी मतमोजणी नाही आहे, कोटा जो आहे तो ठरवलेला त्यानुसार मतदान होणार आहे। पहिल्या पसंतीची मतं जर का महाविकास आघाडी सांगते त्याप्रमाणे जर त्यांची खेळी यशस्वी ठरली तर निश्चितच त्यांचे उमेदवार जे आहेत ते निवडून येतील, अन्यथा भाजपने जी काही रणनीती आखली असेल त्यानुसार भाजपला यश मिळू शकतं। मात्र दोन्ही बाजू जे आहेत आपापल्याकडनं दावा करतायत, आता कोण बाजी मारते हे संध्याकाळी स्पष्ट होईल। मात्र सध्या वरिष्ठ सूत्रांनी जी माहिती दिली त्यानुसार महाविकास आघाडीची रणनीती आखली होती त्यात त्यांना यश आलं आहे। उद्या आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूयात, कारण 23 वर्षांनी एकतर ही निवडणूक होती आणि राज्यामध्ये आघाडी जी आहे सध्या राज्यात जे सरकार आहे महाविकास आघाडीचं हे एक वेगळं समीकरण राज्यामध्ये पहिल्यांदा सगळ्यांना अनुभवायला मिळतंय, बघायला मिळतंय आणि त्यामुळे ही निवडणूक अतिशय चुरशीची आणि लक्षवेधी ठरलेली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा ही गणितं आपण प्रेक्षकांना सांगूया की जी पहिल्या पसंतीची मतं होती ती महाविकास आघाडीला मिळालेली आहेत, ती कशा पद्धतीनं आहे, त्याची आखणी नेमकी कशी आहे? मनाली खरं तर महाविकास आघाडीने एक वेगळी चाल जी आहे ती रचली होती। सकाळी सर्वात प्रथम राष्ट्रवादी काँग्रेसने मतदान सुरू केलं, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी, आणि त्यानंतर काँग्रेसच्या आमदारांनी मतदान सुरू केलेलं आहे। जे रणनीती आखली होती त्यानुसार मतदान करण्यात आलं आणि सगळ्यात शेवटी शिवसेनेच्या आमदारांनी मतदान केलं। हा एक रणनीतीचा भाग होता, हे आता
स्पष्ट झालेलं आहे आणि जे इतर समर्थक अपक्ष आमदार होते आणि लहान पक्षाचे आमदार होते त्यांनी देखील आता मतदान करायला सुरुवात केलेली आहे। जी आखणी सर्वात प्रथम केली गेली होती प्राधान्यक्रमाने ती म्हणजे पहिल्या पसंतीची मतं जी आहेत चारही उमेदवारांना म्हणजे शिवसेनेचे 2 उमेदवार, काँग्रेसचा 1 उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार अशांना पहिल्या पसंतीची मतं जी आहेत ती मिळवली जातील आणि कोटा जो आहे तो कट्टुकट ठरवण्यात आला होता। 41चा कोटा आहे आणि 41 जर मतं प्रत्येक उमेदवाराला दिली गेली तर जे मतांची बेगमी संपूर्ण महाविकास आघाडीकडे आहे अपक्ष आमदार आणि इतर लहान पक्षांची पकडून त्यानुसार ते विजयी होऊ शकतात आणि त्यानुसारच त्यांनी कुठलीही घाई न करता किंवा अतिरिक्त मतं वाया न जाऊ देता त्यांनी मतांची बेगमी केली असल्याची माहिती मिळते आहे। 41 असा मतांचा कोटा करून त्यांनी सर्व उमेदवारांना पहिल्या पसंतीची मतं देऊन विजय करण्याचा जो अगदी प्रयत्न बरोबर आणि केलेला त्यामुळे आहे, उद्या आता अवघे काही तासच शिल्लक आहे हा निकाल हाती येण्यासाठी आणि ह्याचे सगळे अपडेट्स आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद। तर आता आणखी एक ब्रेकिंग बातमी ती म्हणजे राज्यसभेसाठी एक मत हे विजयासाठी मोलाचं मानलं जात आहे आणि त्यासाठी प्रत्येक पक्ष आपापल्या आमदारांना मतदानासाठी विधान भवनात आणण्याचा प्रयत्न करतात। भाजपचे आजारी आमदार लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक यांनी अँब्युलन्समधून विधान भवनात ते दाखल होत आपला मतदानाचा हक्क बजावला तर शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी वॉकरनं चालत येत त्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे। राज्यसभेच्या निवडणुकीचं मतदान सुरू असतानाच भाजपचे उमेदवार अनिल बोंडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले। निवडणुकीमध्ये निकालात महाविकास आघाडीचा एक संजय धारातीर्थी पडेल असं वक्तव्य अनिल बोंडे यांनी केलंय। तसं पाहिल्यास संजय राऊत यांची सीट सुरक्षित मानली जाते पण अनिल बोंडे यांच्या वक्तव्यानं संजय राऊत यांना दगाफटका होणार का याबाबतच्या चर्चांना उधाण आले आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या कुरुक्षेत्रावर कोणता संजय धारातीर्थी पडणार याची चर्चा सुरू झाली आहे। तर एकीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे पहिल्या पसंतीची मतं ही महाविकास आघाडीला मिळालेली आहेत त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलाय। तर दुसरीकडे अनिल बोंडे यांनी संजय धारातीर्थ पडेल त्यामुळे हा नेमका कोणता संजय अडचणीत येणार हे प्रश्नचिन्ह आहे। महाविकास आघाडी मधला संजय कोणता तरी जाणार आहे। नरोवा कुंजरोवा जसं अश्वत्थामाच्या बाबतीत म्हटलं होतं त्याप्रमाणे कोणता तरी संजय जाणार आहे। 5:30 नंतर माहीत पडेल आणि तिन्ही भारतीय जनता पक्षाचे सहकारी असलेले आणि सहकारी पक्षासोबत असलेले तिन्ही उमेदवार आदरणीय पीएचडी गोयलजी, डॉक्टर अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक हे 100% विजयी होणार आहे कारण देवेंद्र फडणवीसाचा धाक आहे आणि त्यांच्या मनात धूक आहे। तर आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत आहेत। थेट तुषारकडे जाऊयात। तुषार, अनिल बोंडेंनी दावा केलाय संजय धारातीर्थी पडणार आणि एकीकडे महाविकास आघाडी म्हणते की आमची जी पहिल्या पसंतीसाठी जितकी मताधिक्य लागतात ती सगळी पूर्ण झालेली आहेत। काय याचा अर्थ काढायचा? 245 मतं हे पूर्ण झालेले आहेत। मात्र भाजपाने 3 मतांवरती आक्षेप घेतलेला आहे। पहिलं म्हणजे सुहास कांदे, दुसरं म्हणजे मंत्री जितेंद्र आव्हाड आणि तिसरं मत म्हणजे यशोमती ठाकूर। सुहास कांदेंनी मतपत्रिका त्यांची दाखवली, दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी त्यांची मतपत्रिका जयंत पाटलांच्या हातामध्ये दिली, तर तिसरीकडे यशोमती ठाकूर यांनी देखील आपलं मतदान दाखवलं। ज्यांनी आक्षेप घेतलेला आहे जे पोलिंग एजंट आहेत तुषार थोडं थांबवते कारण यशोमती ठाकूर आपल्यासोबत आहेत। यशोमती ठाकूरजी, खरं तर जी बातमी आली होती ती म्हणजे तुमच्या मतपत्रिकेवर आक्षेप घेण्यात आला होता। जितेंद्र आव्हाडांच्या मताला सुद्धा ग्राह्य धरू नका असं निवडणूक आयोगाला सांगण्यात आलं होतं, मात्र फेटाळून लावलेलं आहे। जी याचिका जी मागणी केली होती भाजपकडनं ती फेटाळून लावलेली, काय नेमकं घडलं? काही घडलं नाही, व्यवस्थितच आम्ही होतो, पण भाजप आता त्यांचं इलेक्शन राज्यसभेचं हरतेय हे दिसत आहे आणि म्हणून ते आरडाओरडा करताय असं माझं ठाम मत आहे। असं बिलकुल काही तिथे चुकीचं घडलेलं नव्हतं, पण ही लोक आता निवडणूक हारतायत म्हणून या सगळ्या गोंधळ घालतायत। पण भाजपचं म्हणणं होतं की मतपत्रिका ही दाखवायची असते आणि ती तुम्ही थेट हातात दिली असा आरोप त्यांनी केलेला आहे।
ते आता वर त्यांचं काय तुम्हाला माहितीये, ते त्यांची ऑब्जेक्शन फेटाळलेले आहेत आणि त्या ठिकाणी हो माझा आवाज पोहोचतोय. हा, त्या बोला, ठिकाणी जे काय व्यवस्थित आहे तेच आम्ही केलं. पण भाजपा आता निवडणूक हरायला चालली आहे. भाजपच्या त्यांनी आळवणींनी इतकं आक्षेप जे घेतलाय वातावरण तुमच्यावर. दूषित केलं ते वातावरण या ठिकाणी खराब करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये ते यशस्वी झाले नाही आणि म्हणून ह्या सगळा गोंधळ घालायचा प्रयत्न करतायत. पण तुम्हाला पूर्ण विश्वास आहे का महाविकास आघाडीची पहिल्या पसंतीसाठी जितकी मतं लागतात ती सगळी पूर्ण झाली असल्याचा दावा महाविकास आघाडी करते? हॅलो, हा बोला. या दिस इज यशोमती. आम्ही तिथे बरोबर मतदान केलं, पण भाजपची सीट पडते हे त्यांना लक्षात आल्याबरोबर त्यांनी आरडाओरडा सुरू केलेला आहे. बाकी काही यशोमतीजी, नाही. महाविकास आघाडीकडनं सगळ्या आमदारांकडनं दावा केला जातोय, विश्वास व्यक्त होतोय की पहिल्या पसंतीसाठी जितकी मताधिक्यांची गरज आहे ती पूर्ण झालेली आहेत, त्यामुळे विजय हा आमचाच आहे. काय नेमकी माहिती? विजय हा महाविकास आघाडीचाच आहे आणि महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येत आहेत. धन्यवाद यशोमती ठाकूरजी या सविस्तर तुमच्या प्रतिक्रियेसाठी. तर महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर आपल्याशी बोलत होत्या. भाजपचा विजय हा आता कुठेतरी ढासळत चाललेला आहे आणि त्यामुळेच ते महाविकास आघाडीवर आक्षेप घेत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना व्यक्त केलेली आहे. तर आता केवळ 25 आमदारांचंच मतदान बाकी आहे. संपूर्ण निकाल जो आहे किंवा मतदानाची संपूर्ण प्रक्रिया जी आहे, निवडणुकीचे थेट अपडेट तुम्ही न्यूज 18 लोकमतवर पाहताय. राज्यसभेची 6वी जागा कोण जिंकणार याचे वेध संपूर्ण महाराष्ट्राला लागले आहेत आणि आता पुढच्या काही तासांमध्येच हा निकाल स्पष्ट होणार आहे. तर महाविकास आघाडी समर्थक अपक्ष आमदारांचा पहिला पसंती क्रम संजय पवार यांना असून अपक्ष आमदारांनी ही माहिती दिली आणि दुसरा पसंती क्रम संजय राऊत यांना आहे आणि तिसरा पसंती क्रम प्रफुल्ल पटेल यांना असणार आहे. तर महाविकास आघाडीकडून सूचना मिळाल्याचं अपक्षांचं म्हणणं आहे. आत्ताची ही आपण मोठी बातमी पाहतोय ती म्हणजे महाविकास आघाडी समर्थक अपक्ष आमदारांची पहिली पसंती जी आहे ती संजय पवार यांना देण्यात आलेली आहे. तर दुसरी पसंती संजय राऊत यांना आणि तिसरा पसंतीक्रम प्रफुल्ल पटेल यांना दिल्याचं अपक्षांचं म्हणणं आहे. महाविकास आघाडीनंच या सूचना दिल्या होत्या आणि त्या सूचनेनुसार पहिली पसंती संजय पवार, दुसरी पसंती संजय राऊत आणि तिसरा पसंतीक्रम प्रफुल्ल पटेल यांना देण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. तर आत्ताची आपण ब्रेकिंग बातमी पाहतोय. या संपूर्ण निवड प्रक्रियेमध्ये अपक्षांची मतं ही खरं तर खूप मौल्यवान मतं होती आणि त्यानुसार महाविकास आघाडीचे समर्थक अपक्ष आमदारांनी पहिली पसंती संजय पवार यांना दिलेली आहे. त्यामुळे कदाचित संजय पवार यांच्या अडचणीचा मार्ग सुद्धा मोकळा होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि दुसरा पसंतीक्रम संजय राऊत यांना दिलाय आणि तिसरी पसंती प्रफुल्ल पटेल यांच्या नावावर आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून ज्या सूचना मिळाल्या त्या सूचनेनुसार आम्ही मतदान केलं असल्याचं अपक्षांचं म्हणणं आहे. मी तुम्हाला एका शब्दात सांगितलंय की या ठिकाणी जसं महाराष्ट्राचं वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न भाजपाने केला त्याचप्रमाणे पोलिंग बूथच्या आतमध्ये देखील ते कन्फ्युजन आणि वातावरण दूषित करण्याचं काम करत होते. महाविकास आघाडीचे चारही उमेदवार बिलकुल हमखास निवडून येत आहे एवढं मी तुम्हाला अतिशय कॉन्फिडन्सनी सांगते आहे. हिंदी मध्ये मी बोलते कि जो भाजप ने जो महाराष्ट्र में किया वही वो वहाँ पे पोलिंग बूथ में करना चाह रहे थे. वो वातावरण वहाँ का एटमॉस्फेयर खराब करना चाह रहे थे, कंफ्यूजन करना चाह रहे थे और वही उन्होंने करने की कोशिश की है. जहां उनको पता चला कि उनका उम्मीदवार गिर रहा इसलिए वो ज्यादा चिल्लाने लगे. महाविकास आघाड़ी के सारे उम्मीदवार जीत रहे. तर मविया समर्थक अपक्षांची मतं पहिली पसंती संजय पवार यांना देण्यात आल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे
विजय जो आहे तो महाविकास आघाडीचाच असणार आहे. आमचे 4ही उमेदवार निवडून येतील असा विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केलेला आहे. तर भाजपच्या देखील सर्व आमदारांची मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे आणि विजय हा भाजपचाच असेल असं भाजपच्या आमदारांचं म्हणणं आहे. न्यूज 18 लोकमतवर राज्यसभेच्या निवडणुकीचे सगळे अपडेट्स आपण पाहताय. पुढच्या काही तासांमध्ये निकाल देखील हाती येतील, त्यामुळे सगळ्यांचं लक्ष या निकालाकडे लागलेलं आहे. तर आव्हा ठाकूरांच्या मताला भाजपच्या आळवणींनी आक्षेप घेतला, मात्र निवडणूक आयोगानं हा आक्षेप फेटाळून लावला. आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. तर काँग्रेसच्या उमेदवारास 44 पैकी 42 मतं देण्यात आली आहे आणि त्यांच्याकडे 2 अतिरिक्त मतं शिल्लक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 48 आमदारांनी मतदान केलेलं असून त्यांच्याकडे 3 अतिरिक्त मतं आहेत. तर शिवसेनेच्या सर्व आमदारांनी मतदान केलं आहे. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याकडील अतिरिक्त मतांवर चर्चा सुरू आहे. कोणत्या उमेदवारास कितवा पसंतीक्रम द्यायचा यावर ही चर्चा होतीये. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांमध्ये बैठक सुरू असून या बैठकीस मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित आहेत आणि आता नेमकं जी अतिरिक्त मतं आहेत ती कोणाला कशा क्रमवारीनुसार द्यायची यावर महत्त्वाची बैठक सुरू आहे. तर आमचे प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्यासोबत आहे. स्वाती, आता काय खलबतं सुरू आहेत? खरं तर आपण बघितलं की मुख्यमंत्र्यांसोबत ही जी बैठक सुरू आहे ही बैठक महत्त्वाची यासाठी आहे कारण काँग्रेसनं आपल्या जे काही उमेदवार आहे म्हणजे इम्रान प्रताप गडी यांना 44 मतं देण्याचा निर्धार केला होता. तो यासाठी की आधी 42 मतं दिली जातील आणि त्या 42 मतांमध्ये एखादं मत जर अवैध ठरलं तर मात्र पुढची 2 मतं ही पहिल्या पसंतीच्या म्हणजे इम्रान प्रताप गडी यांना देण्यात येतील. ती यासाठी कारण पुढे घोळ होऊ नये. जर एखादं मतं अवैध ठरलं तर मात्र इम्रान प्रताप गडी हा पहिल्या पसंतीचा उमेदवार पण हरू शकतो. म्हणून ही काँग्रेसनंच नाही तर राष्ट्रवादीने पण रणनीती आखली होती आणि म्हणूनच की बघितलं सुरुवातीपासूनच या सगळ्या नेत्यांनी म्हणजे 3ही पक्षाच्या जे पोलिंग एजंट आहेत त्यांनी यावर लक्ष ठेवलं होतं आणि सगळी मतं ग्राह्य धरली जातील या दृष्टीनं मतदान होते की नाही हे बघितलं होतं आणि त्यामुळे आधी 42 मतदान जे आहे जे गरजेचं आहे तेवढं करून घेतलेलं आहे. पण आता काँग्रेसची उरलेले 2 मतं आहेत आणि त्यानंतर राष्ट्रवादीची उरलेली जी 3 मतं आहेत या संदर्भात चर्चा सुरू आहे की या मतांवर पुढे कसं जायचं आणि त्यानंतर हे मतदान केलं जाईल. पुन्हा एकदा मी सांगते या सकाळपासून आपण या गोष्टींवर सांगतो की शेवटीला या मतदानाबद्दल कसं कळते लोकांना किंवा ही मतं वैध ठरली जात आहेत आणि प्रत्येक उमेदवाराला किती मत दिलं जातं हे कसं कळेल. तर ही खुली मतदान पद्धत असताना प्रत्येक मतदारानं आपलं मत देताना आपापल्या पक्षाच्या पोलिंग एजंटला दाखवायचं आहे. त्यामुळे ते मतपत्रिका दाखवताच पोलिंग एजंटला कळतं की हे मत वैध ठरणार आहे की अवैध ठरणार आहे आणि जर अवैध ठरणार नसेल सगळी मतं वैध ठरली जातील तर मात्र जी नंतरची उरलेली मतं आहेत ती थेट दुसऱ्या उमेदवार जो आहे म्हणजे सेनेचे उमेदवार संजय पवार यांनाही पहिल्या पसंतीचा क्रम म्हणून ह्या 2 म्हणजे काँग्रेसच्या दोघांकडनं तर राष्ट्रवादीच्या तिघांकडनं पण पहिला पसंतीक्रम दिला जाऊ शकतो. या संदर्भातली ही चर्चा सुरू आहे. त्यामुळे हा एक अत्यंत निर्णायक क्षण आहे कारण आपण जर बघितलं 12:25 वाजेपर्यंत म्हणजे 12:25 साधारणतः 238 आमदारांनी मतदान केलं होतं आणि अत्यंत कमी असे मतदार राहिलेत की ज्यांचं मतदार व्हायचं आहे. जसं काँग्रेसमधले 2 आहेत, राष्ट्रवादीमधले 3 आहेत, काही अपक्ष आहेत जे येत आहेत आता. त्यामुळे आत्ताच आपण बघितलं की बच्चू कडू आतमध्ये गेले, काही वेळापूर्वी राजू पाटील गेले. त्यामुळे अशा अपक्ष आमदारांचं किंवा छोट्या पक्षांच्या आमदारांचं मतदान अजूनही व्हायचं आहे आणि यानंतर आपल्याला निर्णायक घडी येईल की जेव्हा त्यानंतर किंवा निर्णायक वेळ येईल की त्यानंतर मतमोजणीला सुरुवात होईल. पण सध्या तरी मतदानाची जुळवाजुळव करताना कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये. मतपसंती किंवा प्राधान्यक्रम देताना पहिल्या पसंतीच्या उमेदवाराला 42 मतं दिली आणि ती ग्राह्य झाली तर मग तो पसंतीक्रम जो आहे पहिला तो दुसऱ्या पसंतीक्रम म्हणजे दुसऱ्या उमेदवाराला दिला जाईल आणि तो असेल संजय पवार यांना. त्यामुळे आता बघूया नेमकं काय ठरतंय. अगदी बरोबर आहे. पुढच्या काही तासानंतर निकाल स्पष्ट होईल. त्यानंतर नेमकी पसंती कोणाला कुठल्या क्रमवारीनुसार दिली आहे हे देखील कदाचित स्पष्ट होईल. धन्यवाद स्वाती या सविस्तर माहितीसाठी. तर आज विधान भवन मुंबई येथे दुपारी 1:24 म्हणजे साधारण 1:30 वाजेपर्यंत काही वेळापूर्वीच 278 आमदारांनी मतदान केलेलं आहे. आतापर्यंत 278 आमदारांचं मतदान पूर्ण झालेलं आहे. केवळ 7 आमदारांचं मतदान शिल्लक आहे. 7 आमदारांनी अद्याप आपला मतदानाचा हक्क बजावलेला नाही. तो देखील आता पुढच्या काही वेळात पूर्ण होईल. मात्र आत्तापर्यंत म्हणजे 1:24
278 आमदारांनी मतदानाची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे। तर आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहे। उदय, आता अवघे 7 आमदारच शिल्लक आहेत ज्यांनी अजून मतदानाचा हक्क बजावलेला नाही। मतदानाची वेळ संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आहे आणि त्याआधीच आता साधारणतः 1:30 वाजेपर्यंत 278 आमदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क जो आहे तो बजावलेला आहे। आता एक अंतिम स्ट्रॅटेजी आहे की त्यानुसार काम करत असल्याचं माहिती जी मिळत आहे। भाजपकडनं देखील 1-2 आमदारांना अजूनही ठेवण्यात आलेलं आहे, त्यांचं सगळ्यात शेवटी मतदान होणार आहे। शिवसेनेकडनं देखील, राष्ट्रवादी काँग्रेसकडनं देखील, काँग्रेसकडनं देखील असं 4ही प्रमुख पक्षांनी त्यांचे एक आमदार जे आहेत ते बाकी ठेवलेले आहेत। शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांचं मतदान होणार असल्याचं सांगण्यात येत आहे। नेमकं हा रणनीतीचा भाग असल्याचं सांगण्यात येत आहे। संध्याकाळी 4च्या आधी म्हणजे साधारणतः 3:45 पर्यंत हे त्यांचं मतदान होईल असं सांगण्यात येत आहे आणि त्यानुसार फक्त काही 1-2 आमदारां वगळता बाकी इतर सर्व आमदारांचं आता मतदान जे आहे ते पूर्ण झालेलं आहे अशी माहिती मिळते। जे 7 आमदारांनी अजून मतदान केलेलं नाही, हे 7 आमदार कोण आहेत उदय? या आमदारांची नावं अजून बाहेर आली नाहीत, कारण काही आमदार जे आहेत ते अजूनही आतमध्ये आहेत। काही आमदार जे आहेत त्यांना उशिरा मतदान करायचं, त्यामुळे ते बाहेर पडलेले आहेत। त्यांना जेवण करायचं असं त्यांनी सांगितलं, ते कारण आम्हाला आमचं मतदान करण्यासाठी सांगण्यात आलेलं नाहीये पक्षाकडनं असं सांगण्यात आलेलं आहे। शिवसेनेकडनं 1 आमदार आहेत, राष्ट्रवादीचा 1 आमदार आहे, काँग्रेसचा 1 आमदार आहे। असे आमदार जे आहेत ते संध्याकाळी 3:30 ते 4च्या दरम्यान त्यांचा मतदानाचा हक्क बजावणार आहेत। भाजपकडनं देखील 2 आमदार असल्याचं सांगण्यात येत आहे, मात्र 2 आमदार जे आहेत ते अजून आतमध्ये असल्याचं सांगण्यात येत आहे, म्हणजे विधानमंडळाच्या आतमध्ये येत आहेत। काही पक्ष कार्यालयामध्ये देखील बसलेली आहेत। जेव्हा पक्षाचा आदेश येईल त्यावेळेला ते मतदान करणार असल्याचं त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे। धन्यवाद उदय या सविस्तर माहितीसाठी। तर राज्यसभेच्या निवडणुकीचा निकाल काही तासांवरच आता आहे। निवडणुकीचे प्रत्येक अपडेट्स आपण न्यूज 18 लोकमतवर पाहताय। आज विधान भवन मुंबई येथे निवडणुकीची प्रक्रिया पार पडली आहे। तर मुंबई मध्ये ही प्रक्रिया सुरू असून दुपारी 1:24 278 आमदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। केवळ 7 आमदारांचं मतदान अद्याप शिल्लक आहे। आणि या संदर्भात आणखी एक ब्रेकिंग बातमी, ती म्हणजे दिलीप वळसे पाटील यांचं मतदान बाकी असल्याचं कळतंय। तर अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण यांचं देखील मतदान अद्याप बाकी आहे। जे 7 आमदार आहेत ज्यांनी अजून मतदानाचा हक्क बजावला नाही, त्यांच्यापैकी काही नावं समोर येत आहेत। त्यापैकी एक म्हणजे दिलीप वळसे पाटील, अजित पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांचं मतदान अजून बाकी असल्याचं कळतंय। तर एकूण 7 जणांचं मतदान बाकी आहे आणि त्यापैकी दिलीप वळसे पाटील, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण यांचं मतदान बाकी आहे। तर दुपारी 1:30 वाजेपर्यंत 278 आमदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि त्यापैकी आता अवघे 7 आमदार जे आहेत ज्यांनी मतदानाचा हक्क बजावलेला नाही। तर बवियाच्या आमदाराचं सुद्धा मतदान अद्याप शिल्लक आहे। आणखी एक ब्रेकिंग बातमी म्हणजे भाजपकडून आतापर्यंत 3 मतांवर आक्षेप घेण्यात आलेला आहे। स्थानिक अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतलेला फेटाळून लावलाय। तर भाजप केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेण्याच्या तयारीत असल्याचं सांगण्यात येतंय। सुहास कांदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिनिधींना दिसेल अशी मतपत्रिका दाखवल्याचा आरोप केलाय। तर जितेंद्र आव्हाड यांनी जयंत पाटील यांच्या हातात मतपत्रिका दिल्याचा दावा केलाय। यशोमती ठाकूर यांनी देखील नाना पटोले यांच्या हातात मतपत्रिका दिल्याचा दावा भाजपकडनं करण्यात आलेला आहे। मतपत्रिका दाखवली गेली। हे तिन्ही कृत्य जी आहेत त्याच्यामुळे मत हे इनव्हॅलिड होतं असा आमचा आक्षेप आहे। व्हिडिओ शूटिंग आतमध्ये झालेलं आहे आणि त्यामुळे मी 2 पत्र सुहास कांदे यांच्या संदर्भात आणि यशोमतीताई ठाकूर यांच्या संदर्भात दिलेली आहेत आणि अतुल सावे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भात आक्षेप नोंदवलेला आहे। आमचं म्हणणं हेच आहे की व्हिडिओ शूटिंग झालेलं आहे। व्हिडिओ शूटिंग पाहिलं तर अतिशय स्पष्टपणे हा नियमाचा भंग झाला हे लक्षात येतं आणि त्यामुळे ह्या 3 मतांना बाद करण्यात यावं अशा पद्धतीची मागणी
ज्यांनी आक्षेप घेतलेला आहे, जे पोलिंग एजंट आहेत, ते स्वतः आमदार प्रसाद लाड आपल्यासोबत आहेत. काय नेमका त्यांचा आक्षेप आहे, काय नेमका प्रकार घडला, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, काय सांगाल तुम्ही? राज्यसभेच्या निवडणुकीच्या नियमाप्रमाणे आपलं मतदान केल्यानंतर त्या पक्षाच्या पोलिंग एजंटला, ऑब्झर्व्हरला ते मतपत्रिका एका विशिष्ट अंतरावरून दाखवायची असते आणि मग ती मतपेटीमध्ये टाकायची असते. पियुषजी गोयल यांचे पोलिंग एजंट परागजी अळवानी यांनी यशोमती ठाकूरनी मतदान केल्यानंतर ती मतपत्रिका नाना पटोलेंच्या हातात दिली, त्यांच्या ऑब्झर्व्हरच्या हातात दिली. त्यामुळे ते मत बाद होतं. तसाच दुसरा ऑब्जेक्शन पराग अळवानींनी घेतला, जो शिवसेनेचे आमदार सुहास कांदेंच्या बाबतीत आहे. त्यांनी मतपत्रिका बॉक्समध्ये जाऊन दाखवायच्या बदली बाहेरून दाखवल्यामुळे तिथे बसलेल्या सर्वच ऑब्झर्व्हरना ते मत कळलं, त्यामुळे ते मत बाद होतं. ते ऑब्जेक्शन घेतलं. दुसरे आमचे उमेदवार अनिल बोंडे यांचे पोलिंग एजंट अतुल सावेजी यांनी जितेंद्र आव्हाडांनी मतपत्रिका त्यांच्या ऑब्झर्व्हरच्या हातात दिली हे पाहिलं आणि ते मत देखील बाद झालं. त्याच्यामुळे तिन्ही मतं बाद झाल्याचं पत्र आरोला दिलं गेलेलं आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे नियमानुसार तिन्ही मतं ही बाद होतात आणि आम्ही तशा प्रकारचा अर्ज केलेला आहे आणि निश्चितपणे तो अर्ज मान्य होईल. मान्य नाही झाला तर दिल्ली निवडणूक आयोगापर्यंत आम्ही हे प्रकरण घेऊन जाऊ. महाविकास आघाडीचे 4ही उमेदवार निवडून येत आहेत आणि भाजपचा उमेदवार पडतायत. हे ज्या वेळेला भाजपला लक्षात आलं त्यावेळेला तिथं कन्फ्युजन करण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये जसं महाराष्ट्रामध्ये केलं तसं तिथं पोलिंगच्या तिथेही कन्फ्युजन करायचं काम त्या ठिकाणी केलं. आमचे 4ही उमेदवार निवडून येत आहेत एवढं मी ठामपणे अतिशय कॉन्फिडेंटली तुम्हाला सगळ्यांना सांगू शकते. आणि आत्ता एक ब्रेकिंग बातमी नवाब मलिक यांच्या संदर्भातली. नवाब मलिक यांच्या वकिलांनी पुन्हा याचिका केलेली आहे. मतदान करण्यास परवानगी द्यावी अशी विनंती या याचिकेतून करण्यात आली आहे. न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या कोर्टात याचिका केलेली आहे. आत्ताची आपण महत्त्वाची बातमी पाहतोय. नवाब मलिक यांनी पुन्हा याचिका दाखल केलेली आहे. मतदान करण्याची परवानगी द्यावी अशी विनंती नवाब मलिक यांनी आपल्या याचिकेतून केलेली आहे. तर न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नवाब मलिक यांनी याआधी देखील याचिका दाखल केलेली होती, मात्र ती याचिका फेटाळून लावली होती आणि त्यांना मतदानासाठी परवानगी नाकारण्यात आलेली होती. मात्र पुन्हा एकदा आता नवाब मलिक यांच्या वकिलांनी याचिका दाखल केलेली आहे. मतदान करण्यास परवानगी देण्याची याचिका करण्यात आली असून न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या कोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. तर मलिकांची मतदानाची आशा मावळलेली आहे. आत्ताची ब्रेकिंग बातमी. मतदान करण्यास परवानगी देण्याची मागणी मलिकांच्या वकिलांनी केलेली आहे. कोर्टानं ऐकण्यास नकार दिल्याचं कळतंय. त्यामुळे पुन्हा एकदा नवाब मलिक यांची मतदानाची आशा मावळलेली आहे. मतदान करण्यास परवानगी देण्याची मागणी नवाब मलिक यांच्या वकिलांनी केलेली होती आणि या संदर्भातली याचिका दाखल केली होती, मात्र कोर्टानं ऐकण्यास नकार दिलेला आहे. त्यामुळे नवाब मलिक यांची मतदानाची आशा पुन्हा एकदा मावळली आहे. तर आत्ताची आपण ब्रेकिंग बातमी पाहतोय. राज्यसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पडली जाते. 4 वाजेपर्यंत मतदानाचा अधिकार आमदारांना बजावता येणार आहे. त्यामुळे नवाब मलिक यांच्या वकिलांनी पुन्हा एकदा याचिका फेटाळल्यानंतर पुन्हा याचिका दाखल केली होती, मात्र कोर्टानं ऐकण्यास नकार दिलाय. या त्यांच्या देहबोलीतूनच त्यांचा पराभव त्या ठिकाणी दिसतोय आणि त्याच्यामुळे आम्ही जिंकणार आहोत. त्याच्यामुळे आम्ही कुठे उतावीळ नाही, आताताईपणा नाही, अत्यंत संयमाने त्या ठिकाणी निवडणूक आम्ही लढलोय. कारण आम्हाला माहित आहे की निवडणुकीचा निकाल लागेपर्यंतच अशा प्रकारचे आरोप आणि अशा प्रकारचा थैथयाट करणार. ज्या क्षणी भारतीय जनता पार्टीचा 3रा उमेदवार धनंजय महाडिक आमचे निवडून येतील त्यावेळेला यांची सगळी बोलती बंद होणार आहे. आता ज्या गोष्टींचा आक्षेप घेतलेला आहे त्याच्या संदर्भात ज्या अथॉरिटी आहेत त्या अथॉरिटीकडे आम्ही तक्रार करणार आहोत, अपील करणार आहोत. अगदी कोर्टापर्यंत जाऊन जो यांनी नियमाचं उल्लंघन केलंय त्याकरिता दाद मिळवणार आहोत.
मात्र संध्याकाळीच निकाल आहे, त्याच्या आधीच तुम्ही या सगळ्या दाद मिळवणार आहे, सगळ्या यंत्रणांपर्यंत पोहोचणार आहात? नाही, तो निकाल झाला तरी निकालातील ज्या आक्षेपार्ह गोष्टी असतात त्यांना आपल्याला दाद मागता येते, मिळवता येते, परंतु निकालापूर्वीच केंद्रातला आयोग असेल किंवा जी वरिष्ठ अथॉरिटी आहे किंवा ज्या प्लॅटफॉर्मवर तात्काळ तक्रार देण्याची आवश्यकता आहे तिथे तक्रारी आम्ही देतोय. आणि त्याच्यामुळं आज ते भयभीत झालेत, त्यांना दिसतंय आणि त्यातनं अशा प्रकारच्या उलटसुलट गोष्टी करण्याचं काम चालू आहे. आमचं जे नियोजन होतं ते नियोजन आमचं 100% फत्ते झालेलं आहे, सक्सेस झालेलं आहे. फक्त 2 आमची लोक यायचे राहिलेत, सुधीर भाऊ तेही काही क्षणात येतील, रवी राणा आहेत तेही काही क्षणात येतील आणि त्या ठिकाणी आमचा एकही वोटर्स राहिलेला नाही, किंबहुना आम्ही दिलेल्याप्रमाणे मतदान केलं नाही असं झालं नाही. उलट दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी तिघांमध्ये विसंवाद होता, तिघांमध्ये एकमत नव्हतं, पक्षांमध्ये एकमत नव्हतं, प्रायोरिटीवर एकमत नव्हतं. त्याच वेळेला आमच्याकडे देवेंद्रजींचं एकमुखी नेतृत्व, एकमुखी मार्गदर्शन, शिस्त, दिलेल्या गोष्टी त्याचप्रमाणे करायच्या, या सगळ्या गोष्टींचा परिपाक होत आम्ही त्या ठिकाणी तिसरा उमेदवार निवडून आणू. यशोमती ठाकूर म्हणतात की पोलिंग बूथमध्ये कोणतेही आक्षेपार्ह नाही असं रिटर्निंग ऑफिसरने स्पष्ट केलंय. नाही, रिटर्निंग ऑफिसरनी स्पष्ट केलं हे प्रथम. तर आता ही थेट लाईव्ह दृश्य पाहतोय. विधानभवनातली हितेंद्र ठाकूर भवियाचे आमदार या ठिकाणी दाखल झालेले आहेत. हितेंद्र ठाकूर कोणाला मत देणार हे त्यांनी अद्यापही गुलदस्त्यात ठेवलेलं आहे. मात्र आता ही थेट दृश्य पाहतोय. 7 आमदारांची मतदान प्रक्रिया बाकी होती, त्यापैकी एक हितेंद्र ठाकूर ते देखील आता पुढच्या काही वेळातच आपला मतदानाचा अधिकार बजावतील. मात्र ही दृश्य आपण विधानभवनातली पाहतोय. हितेंद्र ठाकूर नुकतेच आता विधानभवनात दाखल झालेले आहेत. राज्यसभेची 6वी जागा कोण जिंकणार याची चुरस सगळ्यांना लागलेली आहे. अपक्षाचं मत त्यासाठी मौल्यवान ठरणार आहे. त्यामुळे भवियाचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या मताकडे देखील सगळ्या राजकीय नेत्यांचं, आमदारांचं आणि संपूर्ण महाराष्ट्राचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे. तर नुकतेच 238 आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. 278 आमदारांनी आपला मतदानाचा हक्क आतापर्यंत बजावलाय आणि त्यापैकी 7 आमदारांची मतदान प्रक्रिया अद्याप बाकी आहे. तर आपल्यासोबत आहेत कायदेतज्ञ उल्हास बापट. उल्हास सरजी, जसं आपण पाहतोय की मतदान प्रक्रिया जी आहे ही पार पडली जाते. भाजपनं मात्र 3 आमदारांच्या मतदान प्रक्रियेवर आक्षेप नोंदवलेला आहे आणि त्याचबरोबर संपूर्ण ही गणितं पाहता 23 वर्षानंतरचा हा एक नवा इतिहास सुद्धा ह्याला म्हणता येईल. तर या सगळ्यावर तुम्ही काय भाष्य कराल, काय विश्लेषण कराल? नाही, ऑब्जेक्शन 3 याच्यावर काय घेतलंय ते सांगता का? त्यांचं म्हणणं आहे की यशोमती ठाकूर यांनी आपली मतपत्रिका नाना पटोले यांच्या हाती दिली. जितेंद्र आव्हाड यांनी देखील जयंत पाटलांच्या हातात मतपत्रिका दिली. नाही, आता काय आहे, अँटी डिफेक्शन लॉ जो आहे त्याच्या खाली स्वच्छ शब्दात लिहिलेलं आहे की एखाद्याने पक्ष सोडला किंवा पक्षाच्या आदेशाच्या विरुद्ध मतदान केलं किंवा मतदान केलं नाही तर तो डिस्क्वालिफाय होतो आणि त्यामुळे पक्षाच्या व्हीपला मत दाखवायला पाहिजे हे बंधनकारक आहे. आणखी कोणाला ते दाखवलं तर त्यांनी काही बिघाड होत नाही, त्यांनी इरेग्युलॅरिटी म्हणजे व्हॉइड होत नाही. इरेग्युलर आहे पण व्हॉइड होत नाही मत. त्यामुळे पक्षाच्या व्हीपला जर का दाखवलं असेल आणि शिवाय कोणाच्या हातात द्यायला असेल किंवा दाखवलं असेल तर ते इरेग्युलर आहे पण त्यांनी मतदान व्हॉइड होत नाही, म्हणजे रद्द होत नाही. थोडक्यात निवडणूक आयोगानं त्यांचा आक्षेप खरं तर फेटाळून लावलेला आहे. मात्र आता ते तसंच होणार, ते फेटाळणं आवश्यक आहे, तेच माझं मत आहे. मग मात्र भाजप आता निवडणूक आयोगाकडे धाव घेण्याच्या तयारीत आहे, केंद्रीय निवडणूक आयोगाकडे. नाही, मी तुम्हाला आता सांगितलं तो कायदा अत्यंत सुस्पष्ट आहे की व्हीपला दाखवावं लागेल हा कायदा आहे, परंतु आणखी कोणाला दाखवलं तर त्यामुळे ते बाद होतं असं कुठेही लिहिलेलं नाहीये. त्यामुळे ते मत बाद झालेलं नाही असं मला वाटतंय.
धन्यवाद उल्हास बापटजी. घटनातज्ञ उल्हास बापट आपल्याला सविस्तर विश्लेषण देत होते. ते म्हणजे भाजपनं जो 3 मतांवर आक्षेप घेतलेला आहे, स्थानिक अधिकाऱ्यांनी आक्षेप फेटाळले, तर ते भाजप केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेण्याच्या तयारीत असून उल्हास बापट यांच्या मते जरी त्यांनी ते जर पूल एजंट असतील आणि त्यांना जर मतपत्रिका दाखवली असेल तर ते कोणत्याही प्रकारचं आक्षेपार्ह होत नाही, त्यामुळे त्यांचं मत बाद होणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. सविस्तर माहिती न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिली आहे. आणि आता एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. तर आता पाहूयात कुणाचं मतदान होणं अद्याप बाकी आहे. तर MIMची 2 मतं, हितेंद्र ठाकूर यांची 3 मतं, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांचं मतदान अद्याप बाकी आहे. तर 278 आमदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. त्यापैकी आता MIMची 2 मतं अद्याप बाकी आहेत, हितेंद्र ठाकूर यांची 3 मतं आणि राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांचं मत अद्याप बाकी आहे आणि काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांनी अजून आपला मतदानाचा हक्क बजावलेला नाही. तर एकूण 8 आमदारांची मतं अद्याप बाकी असल्याचं कळतंय. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली जाते. 4 वाजेपर्यंतची वेळ आहे, त्यामुळे महाविकास आघाडीनं जी स्ट्रॅटेजी केलेली आहे त्यानुसार त्यांनी अद्याप आपल्या काही मतांना शिल्लक ठेवलेलं आहे. राष्ट्रवादीचे जयंत पाटील, काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांनी अजून आपला मतदानाचा हक्क बजावलेला नाही. तर महाविकास आघाडीला समर्थन देणाऱ्या अपक्ष आमदारांची पहिल्या पसंतीची मतं शिवसेनेच्या संजय पवारांना दिली जात आहेत आणि दुसऱ्या पसंतीची मतं संजय राऊतांना देण्याचं ठरलंय आणि तिसऱ्या पसंतीसाठी प्रफुल्ल पटेल असा पसंतीक्रम ठरवून देण्यात आलाय. संजय राऊत यांना शिवसेना आणि प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रवादीच्या आमदारांनी पहिल्या पसंतीची मतं दिलेली आहेत. त्यामुळे संजय पवारांचा विजय पक्का करण्यासाठी अपक्षांची पहिल्या पसंतीची मतं पवारांना देण्याची रणनीती आहे. तर मवियाची ही रणनीती संजय पवारांच्या विजयाची दावेदारी आणखी पक्की करणारी ठरेल असं मवियाच्या नेत्यांना वाटतंय. तर मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांची मतदानाची आशा मावळलेली आहे. मतदानासाठी परवानगी मिळावी आणि त्यासाठी कोणत्याच कोर्टात आता त्यांना अर्ज करण्याची मुभा नाहीये. नवाब मलिक यांच्या वकिलांनी ही माहिती दिलेली आहे. त्यामुळे नवाब मलिक यांच्या मतदानाची आशा पूर्णपणे मावळलेली आहे. त्यांना आता कोणत्याही कोर्टात मतदानाचा अर्ज करण्याची मुभा नाही. भारती डांगरे मॅडमच्या फोटोमध्ये काय नाही सर, तर मेन्शन केलं तर काय होईल? हां सर, ऐकण्यास नकार दिला का? नाही परमिशन नाही दिली मॅडम. आता पुढे तुम्ही करणार आहे? आता काय डिसाईड करतात काय करायचं तरी. आता पुन्हा मतदानाकरता परवानगी मिळावी अशी आशा अजूनही कायम आहे? नाही मी आता परवानगी मतदानाकरता परवानगी मिळावी अशी आशा पूर्णपणे संपली आहे? नाही आता संपली जातं. संपली ना. सॉरी. तर नवाब मलिक यांना मोठा धक्का आहे. कोर्टानं ऐकण्यास नकार दिलेला आहे. नवाब मलिक यांना मतदान करता येणार नाही, आपला मतदानाचा हक्क त्यांना बजावता येणार नाही. कोर्टानं कोणत्याही कोर्टात याचिका दाखल करण्याची मुभा दिलेली नाही. मतदान करण्याची मागणी कोर्टानं फेटाळून लावलेली आहे. तर आत्ताची आपण ब्रेकिंग बातमी पाहतोय. मलिकांची मतदानाची आशा मावळलेली आहे. कोर्टानं काहीही ऐकण्यास नकार दिलेला आहे. त्यामुळे नवाब मलिक यांना मतदान करता येणार नाही. आणि यानंतर बुलेटिनमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत आणि या राज्यसभेच्या निवडणुकीचा मतदानाचा सगळे अपडेट्स आणि त्याचबरोबर निकालाचा कौल न्यूज 18 लोकमतवर तुम्ही पाहत राहणार आहात. तेव्हा पाहत राहा न्यूज 18 लोकमत.